नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांना एक डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅक प्रकल्प राबवला जातोय. 2827 कोटी रुपयाच्या निधीच्या खर्चासह पुढील 2 वर्षामध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि याच्याच अंतर्गत शेतकऱ्यांना एक युनिक ID कार्ड अर्थात शेतकऱ्यांचं एक विशिष्ट ओळखपत्र प्रदान करण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, याच्या संदर्भातील माहिती जसं की याचे फायदे नेमके काय असणार, हे कशा प्रकारे काढलं जातं हे बनवत असताना जर याच्यामध्ये काही चुका झाल्या तर त्याची दुरुस्ती याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचत राहतील. मित्रांनो, देशभरातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या सर्व शेतकरी बांधवांबरोबरच ज्यांनी अद्याप या योजनेमध्ये सहभाग नोंदवला नाही किंवा नवीन त्यांच्या नावावरती जमिनी आलेल्या आहेत, नवीन खातेधारक ते बनलेले आहेत, अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी सुद्धा नोंदणी या ॲग्रिस्टॅकच्या अंतर्गत केली जात आहे. याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जवळजवळ 1,19,00,000पेक्षा जास्त खातेधारक अर्थात PM किसानच्या अंतर्गत नोंदणी केलेले शेतकरी बांधव आहेत. त्याच्या व्यतिरिक्तही आपण पाहिलेलं आहे जवळजवळ 40 लाखांपेक्षा जास्त खातेधारक हे महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधव आहेत. आणि अशा सर्व खातेधारक शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचा प्रकल्प नोंदणी करण्याचं काम या ॲग्रिस्टॅक प्रकल्पाच्या अंतर्गत घेण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आजच्या तारखेपर्यंत जर आपण बघायला गेलो तर 30,67,000 शेतकऱ्यांपेक्षा जास्त या ॲग्रिस्टॅकच्या अंतर्गत आपली नोंदणी केलेली आहे. आता PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र असलेल्या जवळजवळ 25% जास्त शेतकरी बांधवांची आतापर्यंत याच्यामध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. लाखो शेतकऱ्यांचे कार्ड तयार झालेले, त्याच्यामध्ये जवळजवळ 1,80,00,000पेक्षा जास्त जे कार्ड आहेत त्यात देखील अप्रूव्ह करण्यासाठी मंजुरीसाठीच्या प्रतीक्षेत आहेत. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या अंतर्गत नोंदणी केली जाते. आता नोंदणी करायची गरज काय, ही जर आपल्याला प्रश्न पडत असेल तर मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपली पीक पाहणी असेल, शेतकऱ्यांना हवामानविषयक सल्ला असेल, शेतकऱ्यांना दिली जाणारी पीक कर्ज असतील, किसान क्रेडिट कार्ड असेल. आता किसान क्रेडिट कार्ड सुद्धा याच्याच बेसवरती या ठिकाणी दिलं जाणार आहे. PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल किंवा अशा प्रकारच्या विविध शेतकरी बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना असतील. आता पुढे अतिवृष्टी येते, गारपीट असेल किंवा इतरही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान जे काही असेल तर शेतकऱ्यांचा पीक विमा सुद्धा किंवा इतर सर्व ज्या काही बाबी असतील तर शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या, एकंदरीत सांगायचं झालं तर आवश्यक असलेल्या सर्वच्या सर्व बाबी ज्यामध्ये विविध प्रकारच्या ज्या कृषी विभागाच्या योजना असतील या सर्व बाबींचा लाभ देण्यासाठी एकंदरीत फार्मर ID कार्ड हा अतिशय महत्त्वपूर्ण दस्तऐवज असणारे, महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट असणारे. याच्याच बरोबर शेतकऱ्यांना हवामानविषयक सल्ला देणं असेल, बाजारभावांविषयी माहिती देणं असेल, शेतकरी बांधवांच्या पिकांची माहिती शेतकरी बांधवांना पुढे गरजा पडू शकतात याच्याबद्दलच्या पायाभूत सुविधांची निर्मिती असेल, अशा सर्व बाबी निर्माण करण्यासाठी सुद्धा शासनाला याच डाटाची गरज असणार आहे. आणि 2013चा डाटा गोपनीयतेचा जो काही कायदा आहे तर याच्या अंतर्गत गोपनीयता ठेवा शेतकऱ्यांची माहिती गोळा करून हे कार्ड तयार केलं जाणार आहे. म्हणजे जो काही 2013चा नियम आहे त्याच्या अंतर्गत या कार्डचा जो काही डाटा असणार आहे तर तो गोपनीय ठेवण्यात येणार आहे. आता हे कार्ड बनवायचं कसं हा महत्त्वाचा प्रश्न. याच्यासाठी आपण पाहिलं होतं की तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून कॅम्प लावण्यात आलेले होते. लाखो शेतकरी बांधवांच्या याच्या अंतर्गत नोंदणी करण्यात आलेली होती. शेतकऱ्यांना सुरुवातीचे 2-3 महिने जे काही आहेत तर ते स्वतः सुद्धा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येत होतं. स्वतःच्या माध्यमातून ऑनलाईन जाऊन रजिस्ट्रेशन करता येत होतं. त्याच्यामध्ये हजारो जे काही कार्ड आहेत तर ते जनरेट सुद्धा झालेले आहेत. आणि आता जर आपण बघायला गेलो, आता सध्याची स्थिती जी काय आहे तर CSC असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला कार्ड जनरेट केलं जात आहे. याच्यामध्ये CSC धारक जे असतील त्यांना, CSC धारकांना शासनाच्या माध्यमातून 15 रुपयाचं शुल्क प्रति कार्डला त्या ठिकाणी दिलं जात आहे. शेतकरी बांधवांकडून कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता मोफत हे कार्ड जनरेट करण्याची सुविधा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्याकरता आपल्याला CSC धारकांना कुठल्याही पद्धतीचं शुल्क त्या ठिकाणी द्यायची गरज नाही आहे. त्यांना 15 रुपये प्रति कार्ड शासनाच्या माध्यमातून भेटते. आता कार्ड जनरेट करण्यासाठी आवश्यक काय आहे, काय कागदपत्रे यामध्ये लागणार आहेत, याच्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार लागतं. आता आधार याच्यासाठी लागणार आहे कारण आधार नंबरनुसार शेतकऱ्यांची त्याच्या अंतर्गत नोंदणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर त्या ठिकाणी लागणार आहे कारण तो मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती OTP त्या ठिकाणी येणार किंवा आधार नंबर टाकल्याच्या नंतर त्या मोबाईलवरती OTP येणार आहे. एक मोबाईल नंबर जो आधारशी लिंक असेल हा एक झाला.
ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो. शेतकऱ्यांचा 712 आणि 8अ, आता 712 आणि 8अ बद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या कॉपी आपल्याला अपलोड करायची नाही आहेत. त्याच्याकरता आपल्याला प्रत्यक्ष 712 किंवा 8अ काढायची गरज नाही. तुमच्याकडं फक्त तुमचा खाते नंबर असेल, तुमचं जो काही सर्वे नंबर असेल ते जरी असले तरी त्यामध्ये ते चालून जातं. याच्यामध्ये 8अ नुसार असलेली सर्व जमीन, मग ती खराबी असेल, पोटखराबी असेल, उपजाऊ असेल किंवा इतरही काही जमिनीचे प्रकार असतील, जी काही जमीन असेल त्या सर्व जमिनीची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध असावी म्हणून ही कागदपत्र आपल्याजवळ असावीत. अशा प्रकारची कागदपत्र याच्या अंतर्गत अपलोड करावी लागत नाहीत. त्याच्यामुळे हार्ड कॉपी आपल्याला घेऊन जायची गरज नाही. सर्वे नंबर तुमच्या नावावरती असेल तेवढे संपूर्ण सर्वे नंबर त्याच्या अंतर्गत आपल्याला जोडायचे आणि अशा प्रकारच्या या कागदपत्रासह ही नोंदणी अगदी सहजपणे त्या ठिकाणी केली जाऊ शकते. बरं, मग आता प्रश्न येतो की मग याच्यामध्ये पुन्हा दुरुस्ती करणं शक्य आहे का जर काही चूक झाली असेल तर? तर मित्रांनो, सध्या तरी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या दुरुस्तीचे अधिकार कोणालाही त्या ठिकाणी दिले जात नाही. त्याच्या दुरुस्तीचे अधिकार साधारणपणे आपण जर बघायला गेलो तर तलाठी स्तरावरती जे काही कार्यकारी अधिकारी असतील तर त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू जाऊ शकते. अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येते. त्यांना अधिकार आहे असं सांगता येत नाही, परंतु ते करू शकतील अशा प्रकारची शक्यता आहे. याच्यासाठीच्या मनुष्यबळाची निर्मिती सध्या सुरू आहे. याच्या अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ऑलरेडी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत तलाठी कार्यालयाला किंवा इतर काही ठिकाणी काही मानधन देऊन किंवा याचं व्यतिरिक्त मनुष्यबळाची निर्मिती करणं हे काम पुढे चालू राहणार आहे. परंतु सध्या तरी याच्यामध्ये दुरुस्ती नाही. तर दुरुस्ती नाही मग काय करायला पाहिजे? ज्या वेळेस कधी आपण शेतकरी विशिष्ट ओळखपत्र बनवू त्यावेळेस आपले सर्वच्या सर्व जे काही सर्वे नंबर असतील तर ते सर्वच्या सर्व सर्वे नंबर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. खाती नंबर द्यायचे आहेत. ॲग्रीज टॅक्सचं जे काही आपण नोंदणी करणार त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. त्यावेळेस त्याच्यामध्ये जोडणं ते गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की फक्त कार्ड बनवायचं आहे, फक्त प्राथमिक तत्वावरती एक नीड पूर्ण करायची म्हणून आपण रजिस्ट्रेशन करायचं म्हणून करून टाकतो. 1-2 खाते नंबर जो काही आहे तर तो देऊन टाकतो. तुम्हाला जे माहीत असेल ते आपण सांगून एक बनवून घेतो, वेळ धकवून नेतो. अशा बऱ्याच प्रकारचे घाईगडबड करून अशी रजिस्ट्रेशन केले जाते. परंतु याच्यामध्ये नंतर जमिनी ॲड करणं असेल किंवा इतर काही बाबी असतील या पूर्णपणे त्रासदायक आपल्याला ठरणार आहेत. याच्यामुळे कार्ड बनवत असताना व्यवस्थित आपली जी काही जमीन आहे, जमिनीची माहिती आहे, आपली जी काही माहिती आहे तर ती पूर्णपणे अद्ययावत भरून आपलं कार्ड जनरेट करण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही पद्धतीची घाईगडबड याच्यामध्ये करू नका, कारण सध्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती होणं शक्य नाही आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या या महत्त्वाच्या अशा प्रकल्पाला आता सुरुवात करण्यात आलेली आहे आणि बराचसा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद त्याला आपल्या शेतकरी बांधवांच्या माध्यमातून मिळते. पुढील 2 वर्ष हा प्रकल्प राबवला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून 100% शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे, ज्याच्यापैकी 36% शेतकऱ्यांची आतापर्यंत 36 ते 37% शेतकऱ्यांची आतापर्यंत नोंदणी त्या ठिकाणी झालेली असून PM किसान अंतर्गत 25% ते 26% दरम्यान शेतकऱ्यांमध्ये याच्यामध्ये आलेले आहेत. बाकीच्या राज्यांचं जर आपल्याला बघायचं झालं तर 50% कामं झालेली आहेत आणि महाराष्ट्र मात्र अतिशय मंदगतीने त्या ठिकाणी प्रवास आपल्याला करताना दिसतोय. महत्त्वाचा असा प्रकल्प आहे शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीचे व्यवहार, शेतजमिनीची पुढे खरेदी विक्री करत असताना शेतकऱ्यांची जे काही होणाऱ्या फसवणुकी आहेत तर त्या टाळण्यासाठी सुद्धा या प्रकल्पाचा उपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो. शेतकऱ्यांची पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याकरता सुद्धा हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकल्पामध्ये सहभागी होऊन आपली नोंदणी त्या ठिकाणी करून घ्यायची, जेणेकरून आपली सुद्धा फसवणूक, आपले सुद्धा फायदे त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया नवीन माहिती सहित, नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.